उद्धव आणि पवारांवर आरोप करा, ईडी सीबीआय मागे लागणार नाही असं फडणवीस म्हणाले होते। अनिल देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत। ईडी सीबीआय मागे लागणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं होतं। योग्य वेळी सत्य बाहेर काढणार फडणवीसांकडून देशमुखांना आता इशारा देण्यात आलाय। आमच्या बरोबर एक ऍफिडेव्हिट पाठवताय, ऍफिडेव्हिट करून द्या आणि ऍफिडेव्हिट करून जर दिला तुमच्यावर ईडी नाही सीबीआय नाही, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं कि अनिल देशमुख आपके साथ जिंदगी भर समझौता करेगा नहीं, जिंदगी भर जेल में रहेगा लेकिन आपके साथ कभी समझौता करा नहीं। अशा पद्धतीनं मला त्या निमित्तानं ऍफिडेव्हिट करण्याचा आग्रह केला होता। आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेवर आरोप करा, पवार साहेबांवर आरोप करा, अजून बाकी लोकांवर आरोप करा, यांना अडचणीत आणा, अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट मला करायला लावलं होतं। या संदर्भात बरंच सत्य माझ्याकडे आहे। योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढीन। आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे, पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल। त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही। खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते, त्यांचंच सरकार त्या ठिकाणी होतं, त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि 100 कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत। काळजी करू नका, योग्य वेळी बाहेर काढीन।